नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज बुध बघायचा आहे एका दृष्टिक्षेपात। आपण एकदा असं शिकलोय की प्रत्येक ग्रहाचं एका शब्दात महत्त्व आपण सांगतो। इथे आपण प्रत्येक स्थानात बघतोय, पण ग्रहाचं महत्त्व एका शब्दात काय आहे तर रवी हा कंट्रोल आहे, चंद्र हा माया आणि वात्सल्य आहे। आता बुध बघतोय, हा बुध म्हणजे कम्युनिकेशन आहे। हा जर प्रत्येक स्थानामध्ये काय विषय दाखवेल आपण बघूया। हा लग्नी असेल, लग्नस्थान हे रवीचं आणि म्हणूनच बुधाचं कारक स्थान आहे, पूर्व दिशेचं स्थान आहे। बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, विनोद बुद्धी, गणिती, भाषा या सगळ्यामध्ये माणूस हुशार असतो। धनस्थानामध्ये बुध असेल, बुध हा वाचेचा कारक आहे, बुध शब्दांचा कारक आहे। धनस्थान हे बोलण्याचं स्थान आहे, त्यामुळे इथल्या बुधाला स्वतःची वेगळी शैली असते बोलण्याची। राशीप्रमाणे ओघवतं वक्तृत्व असतं आणि ह्या बुधाला सहज प्रसिद्धी मिळते। हा रवीच्या बरोबर असतो। तृतीय स्थान हे मीडियाचं स्थान आहे। वृत्तपत्र विद्येमध्ये निपुण असते व्यक्ती, चांगला वार्ताहर असू शकतो आणि स्वतःच्या बातम्यांचं जे प्रसारण व्हायचं त्याचं प्रकटीकरण कशा द्यायच्या याबद्दल त्याला परफेक्ट ज्ञान असतं। चतुर्थ स्थान हे खरं तर चंद्राचं स्थान आहे, पण बुध हा बुद्धीचा कारक असल्यामुळे इथे चंद्राच्या घरी हा मानसशास्त्राचा अभ्यासक होतो, याला साहित्याची आवड असते। पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे। चंद्र हा क्रिएटिव्ह ग्रह आहे, इथे हुशारी आणि हे संततीचं स्थान आहे। तर संतती अतिशय प्रसिद्धी मिळते या संततीला ज्यांच्या पंचमामध्ये बुध असतो। अर्थात बुध हा नपुसक ग्रह आहे, त्यामुळे हा संतती योगामध्ये फारसं आपल्याला सपोर्ट करणारा ग्रह नाही, पण ही इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे, त्यामुळे हा लिहून करायची म्हणजे स्टॉक इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बुध उत्तम आहे। षष्ठ स्थानामध्ये बुधाचंच हे स्थान आहे, कन्या राशीचं निसर्ग कुंडलीत, पण हे त्रिक स्थान आहे। बुध हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, त्यामुळे षष्ठ स्थानातला बुध हा पचनासंबंधी काहीतरी प्रॉब्लेम दाखवू शकतो। सप्तमामध्ये बुध हा एकटा असावा आणि तो मार्गी असावा, मग हे त्याचं पक्कं घर आहे। बुध हा बुद्धिमत्ता आहे, हे जोडीदाराचं स्थान आहे। अतिशय हुशार जोडीदार आणि त्या जोडीदारामध्ये प्रचंड इन्व्हॉल्व झालेली व्यक्ती असते। अष्टम स्थान हे गूढशास्त्राचं गूढ ज्ञानाचं स्थान आहे आणि बुध हा बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामुळे अष्टमातला बुध हा गूढशास्त्राविषयी लिखाण करतो। पण हा जर चांगला नसेल तर माणसाला विकार असू शकतात। हा बुध ज्या नर्वस सिस्टीमचा कारक आहे त्याचे विकार असू शकतात। भाग्यस्थानामध्ये बुध हा कम्युनिकेशननी परदेशी प्रवास याच्यासाठी चांगला आहे, हा पदवीधर असतो। दशमस्थानामधला बुध म्हणजे व्यवहार ज्ञान, बुध म्हणजे व्यापार। दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे, इथला बुध हा व्यापार, वाणिज्य, व्यवसाय आणि कम्युनिकेशनच्या साधनांचा व्यवसाय करतो। लाभस्थानामध्ये मित्रांमुळे भाग्योदय, खूप चांगले बुद्धिमान मित्र असतात। व्ययस्थानामध्ये बुध हा नेत्रदोष दाखवू शकतो। रास आणि दृष्टी महत्त्वाची आहे। इथे जसा अष्टमात तो नर्वस सिस्टीमचे विकार दाखवतो, तसे इथे मेंदूच्या संबंधी काही चुकीचे विकाराचं शक्यता असते जर हा बुध पापग्रहांनी दृष्ट आणि पापग्रहांच्या युतीमध्ये आणि निर्बली असेल, अस्तंगत पण असेल, नीचीचा अस्तंगत असेल तर तो चांगला नाही। बघितलं आपण सगळ्यांनी बुध। आपण ह्यानंतर पुढच्या ग्रहाकडे जायचं आहे। माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक ग्रह एका शब्दात तुम्हाला कळणार आहे। घरातल्या सगळ्यांच्या कुंडल्यांमध्ये बघत राहा। पुढच्या एपिसोडसाठी वाट बघा, तोपर्यंत बाय बाय।